बघ प्रतिभे, तुझ्या धन्याला जसा घेऊन गेलो होतो तसा सही सलामत आणले परत. तुझं काय? तू चंद्रपुरात कशी काय अचानक? आमची सरकारी नोकरी इथे ट्रान्सफर झाले. नंदिनी, या सुनबाई, तुमच्या घरात तुमचं स्वागत असो. अहो, ही माझी खूप जुनी मैत्रीण, शाळेपासूनची मुक्ता. आणि मुक्ता हे तुझे हे हाय मुक्ता. मुक्ता राजवाडे. हर्षवर्धन भोसले. तुमच्याबद्दल खूप ऐकून आहे मी भाऊजी. चांगलं का वाईट? नाही नाही, हिनी अजून तरी तुमची काही तक्रार केलेली नाहीये. तुमचं नाव काढलं की मात्र लाजते खूप. तुम्हाला हे कसं काय जमलं माहित नाही, पण तुम्ही आमच्या आसावरीची अगदी काकूबाई करून टाकली आहे फार. हा आरोप आहे का तुमचा? नाही, ऑब्झर्वेशन. चांगलं आहे. चांगलं आहे तुमचं ऑब्झर्वेशन. बाय द वे, तुमचं चंद्रपुरात काय काम? नोकरी, दुसरं काय. अहो सरकारी नोकर आम्ही. नोकरीसाठी फिरत असतो इथून तिथे. इथं जागेचा प्रश्न मिटला नाही म्हणून तुम्हाला न विचारता तुमच्या घरातच डेरा टाकला. तुमची काही हरकत नसेलच. शेवटी तुमच्या लाडक्या बायकोची जवळची मैत्रीण आहे ना मी. काय पाहुण्यांचं नेहमी स्वागतच आहे मुक्ताबाई. मुक्ता पाहुणी नाहीये, घरच्यासारखीच आहे. हो, सांगितल्याबद्दल धन्यवाद. मी जरा फ्रेश व्हायला वर जातो. तुमची परवानगी असेल तर. आणि तुम्ही जरा वर याल का? तुमच्याकडे वेळ असेल तर. काय ग, तुझ्या नवऱ्याच्या डोक्याला काय झाले? लाटणं वगैरे फेकून मारलं नाहीस ना? फटका दे. बाकी नवरा हँडसम कटवलायस. मी 1 मिनिटात आले, तू बस. हा, राजा चंद्रपुरा, तुला हा प्रश्न विचारणं बरं समजलो नाही मी, पण आत्ता विचारतो. यो कोण नाईक? तुला त्याच्याबद्दल जे काय वाटून राहिलं ते खरं आहे का बे? दादा शक्त येऊन राहिलाय, पण पुरावा नाही. अरे पुरावा गेला तेल शोधित. आत्ताच्या आत्ता उचलून आणतो त्या नाईकला. नाही दादा, थोडी खात्री पटू दे, मग बघू. राजा, एक गोष्ट ध्यानात ठेव.
शत्रूनं आपल्यावर वार करायच्या आधी आपण वार केला तर वाचण्याचे चान्सेस जास्त असतात. तुझ्या जीवावर बेतलेल्यांना सोडणार नाही मी. वेळ पडली ना स्वतःच्या हातानं नरडा दाबेन त्या हरामजाद्याचं. खूप मस्त झालं जेवण. भाऊजी तुम्हाला मानलं बरं का मी. का नाही, रोज हिच्या हातचं जेवूनही तुम्ही छान मेंटेन केले स्वतःला. मी तुमच्या जागी असती ना तर दर महिन्याला जुने कपडे फेकून नवीन आणावे लागले असते. का हर्षला देखील मानवलंय की लग्न. चांगले गालबिली वर आलेत. काय ग असता बरी? ईशा, मी काय सांगणार? तू नाही तर आणखीन कोण सांगणार? का जेवणाच्या टेबलवर कसला चावटपणा सुचतोय तुला? अहो तुम्हाला पोळी वाढू? तू नोकरी कुठे करतेस? स्टेट गव्हर्नमेंट मध्ये. हो, पण काय म्हणून? कलेक्टर ऑफिस मध्ये. इथले कलेक्टर कोरफडे खास ओळखीचे आहेत आपल्या. काही मदत लागली तर सांगा. इनफॅक्ट तुझ्या जागेच्या कामासाठी सुद्धा हेच मदत करतील. बिल्डर नवरा असण्याचा हाच तर फायदा आहे. बिल्डर म्हणजे बिल्डर बर का, बॉडी बिल्डर नाही. त्याचा फायदा असा बरी. ही पोळी आहे. पोळी आहे ही. कराबराचा तुकडा आहे. काय काय झालं? किती वेळा सांगितलं मी, मला जेवताना गरम पोळ्या लागतात म्हणून. किती वेळा सांगायचं? हो पण एक मिनिट, तुम्ही असे भरल्या ताटावरून उठून जाऊ नका. मी आत्ता तुम्हाला गरम पोळे आणून देते ना. बसा. हसतेस काय? बस नाही ते. असं काय करताय? अहो आई ऐकतील ना. ऐकू दे ना. आपण नवरा बायको आहोत. नंदिनी, हसून घे चांडाळणी.
लवकरच नाही तुला जीवाच्या आकांतानं ओरडायला लावलं तर नावाची प्रभा नाही मी. हसून घे. अहो ती तुझी मैत्रीण, मुक्ता, ती जी कोणी आहे ती किती दिवस राहणार आहे ती इथे? तिच्या जागेचा जरा प्रॉब्लेम झालाय म्हणून मग मी तिला म्हटलं की राहा. आणि त्याआधी तुला माझ्याशी बोलण्याचीही गरज वाटली नाही. अहो असं काय करताय? ती माझी बालमैत्रीण आहे. उद्या मीही तिच्याकडे हक्काने जाऊन राहू शकते. नाही, तुझ्यावर अशी वेळ कधी येईल असं मला खरंच नाही वाटत. एका रात्रीचा प्रश्न आहे. मग तिचं काम झालं जागेचं की मग ती जाईल इथून. असं बरी गैरसमज करून घेऊ नकोस. तुझ्या मैत्रिणीने इथे राहण्यावरून माझा काहीच आक्षेप नाही आहे. फक्त इथे तिने थोडं शिस्तीने राहावं एवढीच माझी अपेक्षा आहे. पहिल्याच भेटीत खूप जवळ येण्याचा प्रयत्न करणारी, आपली 7 जन्मांची ओळख आहे असं दाखवणारी माणसं मला आवडत नाहीत. माहिती आहे तुला. पण मुक्ता अशी नाहीये. हा, ती थोडी मनमोकळी आहे. तिचं कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं नाही मी तुझ्याकडे. मला त्यात काडीचाही इंटरेस्ट नाही. जे वाटलं ते सांगितलं. उद्या जाईल ती. गुड नाईट. नाईक, आडनाव नाईक आहे त्याचं. चंद्रपुरातल्या भोसले कन्स्ट्रक्शनचे हर्षवर्धन भोसले आहेत ना, त्यांच्या पदरी होता तो. त्याची सगळी कुंडली मला हवी. नाही, बाकी काही नको. जरा व्यवस्थित फिल्डिंग लावा इन्स्पेक्टर साहेब, आणि पर्सनल फेवर म्हणून काम करा. असं तर तुम्हाला इथे सापडायचं नाही सध्या. महाराष्ट्र सोडून गेलाय तो, कदाचित देशही. तेव्हा प्लीज एवढं काम करा माझं. हां, बाकी सगळं भेटल्यानंतर सांगतो मी तुम्हाला. हो ना, बरेच दिवस झाले भेटलो नाही आपण. भेटू लवकरच. ठेव फोन. धन्यवाद. नाही, मी सांगितलं होतं, पण मी ना सोमवारपासून जॉईन होते. हो, काही महत्वाची कामं आहेत ती उरकते आणि जॉईन होते. राहण्याची ना माझी सोय झाली आहे. नाही, माझी एक खास जवळची मैत्रीण आहे. हो, आपण एक 2-3 दिवसांनी बोलूया ना. ओके, बाय बाय. अमेझिंग. ओ सावरे, संत्री झाक आहेत. तुझ्या नवऱ्याचा मळा आहे की काय संत्र्याचा? मुक्ता, तुझी राहण्याची व्यवस्था करतील का ते? तू कशाला टेन्शन घेतेस? नाही, म्हणजे म्हटलं की म्हणजे अजून काही दिवस तरी. नाही, चांगले 2-3 महिने मी इथे मुक्काम ठोकून राहणार आहे. तुला माझ्या सहवासाचा अगदी पुरेपूर लाभ मिळणार आहे.
काय झालं? नाही नाही चेहरा का पडला? नाही का मी इथून निघून जायला हवंय का तुला? ए मुक्ते काहीतरी बोलू नकोस. मी नाही बोलत आहे, तुझा चेहरा बोलतोय. अगं नाही मी गॅसवरती दूध ठेवलं ना, ते उतू नको जायला एकदम मी आलेच. तेच तर मला होऊ द्यायचं नाहीये. कसं वाटलं आपलं घर, तुझं आणि माझं? सांग ना कसं वाटलं? हे नाही मला माहिती आहे आईबाबांच्या घरापेक्षा खूप लहान आहे, पण नाही मला हे माहिती आहे की मार्केट इथून थोडं लांब आहे. नाही म्हणजे तिथे म्हणजे खूपच जवळ होतं, इथून थोडंसं लांबवर चालत जावं लागेल. अहो मार्केट नाही म्हणजे खरं तर मला हेही मान्य आहे की माझं ऑफिस इथून खूप लांब आहे, म्हणजे तुला माझी रोजच्यापेक्षा जरा जास्त वाट पाहावी लागणार आहे. अहो पण आता पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे खरा, पण म्हणजे सगळं सुरळीत व्हायला 1 वर्षभर तरी लागेल. पाणी आता शेजारी कोण आहेत तेही आपल्याला माहिती नाही. खरं म्हणजे तिथे कसं तुझ्या सगळं ओळखीचं होते, सगळं इथे सोयीचं होतं. पण अहो पण हे बघ तुला हा फ्लॅट आवडला नसेल ना, तर आत्ताच्या आत्ता आपण त्यांना नाही सांगू शकतो. खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे. हा म्हणजे थोडासा प्रॉब्लेम होईल, पण आपण एकदम चूप. आता मी बोलते आणि तुम्ही ऐका. ही जागा आईबाबांच्या जागेपेक्षा लहान आहे. मार्केटही दूर आहे. हो तुमचं ऑफिसही खूप लांब आहे. हो म्हणजे इथे पाण्याचाही प्रॉब्लेम आहे. आपल्या शेजारी कोण राहतं आपल्याला माहित नाही. अडचणी तर खूप आहेत. ऍडजस्टमेंट्सही खूप करायला लागतील. पण ह्या सगळ्याची उत्तरं तुम्हीच मगाशी दिलीत ना. मी कधी? अहो तुम्हीच म्हणालात ना कसं वाटलं आपलं घर. तुझं आणि माझं. मग आता त्यातच सगळं आलं नाही का. खुश खूप. सावरे, माझ्या प्रश्नांची खरी उत्तरं दे. तुला माहितीये मला खोटं बोलताच येत नाही. आणि तुला माहितीये तू जर खोटं बोललीस तर ते माझ्यापासून लपून राहत नाही. प्रश्न काय आहे? तुमच्या दोघात प्रॉब्लेम काय आहे नेमका? आमच्या दोघात काय प्रॉब्लेम आहे? तुला कळलंय नेमकं मी कशाबद्दल बोलते ते. आसावरी, मी आल्यापासून नोटीस करते तुझ्या नजरेत मला दहशत दिसते. ही दहशत मी आधी कधीच पाहिली नव्हती. माझी बालमैत्रीण आसावरी अशी कधीच नव्हती. मग ती अशी का झाली? मला कळलं पाहिजे. तुला वाटते तसं काहीही नाहीये खरं तर. शिकवणं का सोडलंस? तू मेडिकल, इंजिनियर, सिव्हिल सर्व्हिस कुठेही जाऊ शकली असतीस. तुला अगदी सहज कुठेही प्रवेश मिळाला असता. पण BEd कंप्लीट करून एक शिक्षिका व्हायचं ठरवलंस तू.
आपल्या समाजाला आणखीन एका डॉक्टर इंजिनियर पेक्षा जास्त गरज आहे, ती एका चांगल्या शिक्षकाची. हे तुझं वाक्य मला आजही आठवतं असावरी. इतकी मोठी ध्येय उराशी बाळगणारी, आपल्या वडिलांचं व्रत पुढे चालवण्याचं व्रत घेणारी आसावरी मोहिते. आसावरी भोसले होता क्षणी सगळं विसरली.